हरिओम सर्वांना नमस्कार. मागील पाठामध्ये आपण हठयोग प्रदीपिकेच्या व्याख्यानाला प्रारंभ केला होता. एम ए योगशास्त्र तृतीय सत्रामधील पेपर नंबर 1 पहिला जो पेपर आहे त्या पेपरमध्ये 3 मॉड्यूल आहेत, 3 घटक आहेत. एक आहे योग वसिष्ठातील काही निवडक सर्ग, एक आहे योग दर्शनातील विभूतिपाद आणि तिसरं मॉड्यूल आहे हठयोग प्रदीपिकेचा पहिला आणि दुसरा अध्याय. यालाच नाव आहे प्रथमोपदेश, द्वितीयोपदेश किंवा आसनोपदेश आणि प्राणायाम उपदेश. अशा प्रकारचं आपला अभ्यासक्रम आहे. तर त्यातील आपण हठयोग प्रदीपिका आरंभ केली होती. ते आरंभ करण्यापूर्वी आपण हठ प्रदीपिकेची पार्श्वभूमी पाहिली होती. पार्श्वभूमी कशी पाहिली होती? तर हिरण्यगर्भ योगस्य वक्ता इथून प्रारंभ झालेला योग, उपनिषदातील योग, योग दर्शनातील योग, त्यानंतर महाभारताच्या नंतरचा योग पाहिला आपण आणि हठयोग किंवा नाथ परंपरेची आपण उद्गम कसा झाला हे पाहिलं. आणि नाथ परंपरा ही झाली, त्यातून आपण एक शब्द वापरला होता गोरखधंदा. बरोबर, विनोदाने आपण पाहिलं असा शब्द वापरतात आताही. मग असं गोरक्षनाथांची योगविद्या आहे, नाथपंथ हा योगविद्येचा आहे आणि ही योगविद्या राजयोगापर्यंत पोहोचवणारी आहे. अशी असताना सुद्धा याच्यामध्ये काय झालं होतं? भ्रांती निर्माण झाली होती. भ्रांती कशा कशात झाली होती? कृतीबाबत झाली असेल, फलबाबतीत झालेली असेल, संप्रदायाबाबतीत झालेली असेल, योग साधनेच्या फलश्रुतीबाबत झाली असेल, अनेक होती. किंवा योग करू नये अशी सुद्धा भ्रांती झाली असेल. योग हा संन्याशी, फकीर, दाढी वाढवणाऱ्यांनीच करावा, जंगलात राहणाऱ्यांनीच करावा असेही भ्रांती झाली असेल. अशा अनेक भ्रांती झाली. ते पहिल्या श्लोकामध्ये आपण सांगितलं होतं. भ्रांती निर्माण झालेली होती. दुसरं काय झालं होतं? अनेक मतमतांतर तयार झाली होती. काही पण म्हणायला लागले योगाबाबत लोक. प्रत्येक जण योग मार्ग आपापला स्थापन केला आणि नाथांच्या नावावरती काय झालं? गोरखधंदा सुरू झाला. असं झालं. आणि मग काय झालं? आणखी तिसरं, आणखी राजयोग लुप्त संस्कृत श्लोक चांगले जमतात संध्याताईंना बघा. संस्कृत नाही म्हणतात पण संस्कृत छान जमलंय त्यांना. श्लोक पाठ केले की खूप पाठांतर होतं बरं का. खूप विषय समजून एका श्लोकामध्ये. भ्रांती, अनेक मतमतांतर झाली होती आणि राजयोगम अजानताम. राजयोग तर माहितीच राहिलं नाही लोकांना. सगळे काय करायला लागले? खांद्यावर पाय घ्यायला लागले, हातावर चालायला लागले आताच्या सारखं. असं नाकातून काढायला लागले, तोंडातून काढायला लागले, तोंडात नळी घालायला लागले, पाणी काढायला लागले. बरोबर आहे. बस्ती करायला लागले, धोती करायला लागले, नवली फिरवायला लागले. अरेगडे साधना, साधना, योग साधना, योग साधना म्हणायला लागले. ह्यालाच काय म्हणायला लोक? रुपालीताई, योग साधना, योग साधना. आणि कुठं गेली की साधना? काहीच साधना. असं झालं बरं का. साधन कशासाठी असतात? साधन कशासाठी असतात? तर साध्यापर्यंत पोहोचवण्यासाठी असतात. बरोबर आहे ना? साधन शब्दाचा अर्थ आता रुपालीताई मी म्हणलो तर साधन, बरोबर आहे. जी साधन केली जाते त्याला म्हणायचं साधना. बरोबर आहे? साधना. मग साधना कशासाठी केली जाते? साधन कशासाठी वापरले जातात? साध्यापर्यंत जाण्यासाठी. कशासाठी वापरली जाते? सुई कशासाठी वापरली जाते? डॉक्टरांची सुई इंजेक्शन देण्यासाठी, उपचार करण्यासाठी. इंजेक्शन म्हणजे घुसवणे आणि काय करणे? तर औषध शरीरामध्ये प्रवेश करणे. बरोबर आहे ना? साधनाचा उद्देश संपला ना, लगेच बाहेर काढून काय का सुई 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 म्हणता नाही म्हणत. आता दुसरं आणखी काय असतं? स्टेतो साधन आहे. बस, स्कूटर, कार, चप्पल जे काय आहे, काय आहे? साधन आहे. कशाचं साधन आहे? काहीतरी विशिष्ट त्यांचं कार्य आहे. प्रत्येकाचं कार्य ठरलेलं आहे. म्हणजे काहीतरी साध्य करण्यासाठी साधन असतं. बरोबर आहे? जेवण कशासाठी केलं जातं? ह्यालाही साधन म्हणून आपण. जेवण कशासाठी केलं जातं? पोषण होण्यासाठी. पोषण किंवा भुकेची निवृत्ती ह्या उद्देशासाठी भोजन घेतलं जातं. भोजन पण संपलं, ज्या दिवशी पोट भरतं त्यावेळेस, म्हणजे ज्या वेळेला तृप्ती येते
त्यानंतर आपण जेवण करायचं थांबवतो. आलं लक्षात? आणखी काही उदाहरणं देण्याची गरज नाही. कोणतीही गोष्ट, विमान असू द्या, सरकारी एसटी बस असू द्या, ना आणखी काही गाडी असू द्या, हे साधनच आहे आणि ते साध्यापर्यंत पोहोचण्यासाठीच आहे. आपण कुठेतरी जाण्यासाठीच गाडी वापरतो, प्रत्येक गोष्ट वापरतो. तसं शरीर सुद्धा साधनच आहे आणि योग सुद्धा काय आहे? मग साधन आहे. मग साध्य काय आहे? साध्य काय आहे? मोक्ष साध्य प्राप्ती. काय? साधनेला काय अर्थ आहे बरं? मुद्दा आला का लक्षात? हो सर. मग साध्य काय हे विचारा. ज्याने साधना म्हणणाऱ्याला साध्य काय आहे विचारा अगोदर, त्यानंतर साधना सांगबावा म्हणावं. बरोबर आहे? आणि ज्याला साधनेद्वारे साध्य प्राप्त होतं, साध्य प्राप्तीसाठी साधना असते. बरोबर आहे? परीक्षेत पास होण्यासाठीच पेपर लिहिला जातो. उगा निरर्थक पेपर लिहिला जात नाही आणि पेपरच लिहित बसत पण नाही. पेपर देऊन घरला जातो आपण. कोणी पेपर सोडवत तर तेच लिहित बसत नाही. साधनाचं महत्व संपलं. पर ते पेपर लिहिला, पेपर दिला, पेपर तपासल्यानंतर फक्त मार्क दिले जातात, पुन्हा पेपरचं काम संपलं. मार्क मिळाले, मार्कशीट मिळालं. अशाच प्रकारे प्रत्येक हे योग साधन आहे. तर या योग साधनेचं, त्या योग साधनेमध्ये हठयोग साधना, हठयोग म्हणजे काय रुपालीताई? तर आसने, प्राणायाम, बंध, मुद्रा, शुद्धिक्रिया, ध्यान पद्धती अनेक जे आता करतो ते काय आहेत? साधनं आहेत. नक्की साधनं आहेत, परंतु साध्यापर्यंत नेणारी साधनं आहेत, हे लक्षात असलं पाहिजे. आणि स्वामी स्वात्माराम योगी यांच्या एवढे तर मोठे सिद्धयोगी कोणी नसतील ना? एवढी तर नसतील. काहींना सोडून, पतंजलींना सोडून आपण योग साधना करणार आहोत? नाही करणार. म्हणून आपल्याला योग साधना कुणाला विचारून करायची आहे? योग्यांना विचारायची आहे. आलं का लक्षात? आणि सर्वात मोठे योगी, पहिले योगी कोण आहेत? श्री आदिनाथाय नमोस्तु तस्मै येन उपदिष्टा हठयोग विद्या विभ्राजते प्रोन्नत राजयोगम आरोढविच्छामि अधिरोहिणीव. अशा प्रकारे आपण श्लोकाद्वारे आदिनाथांना नमस्कार केला. बरोबर आहे? ते आदिगुरु आहेत, योगविद्येचे आचार्य आहेत. बरोबर आहे? म्हणून आपण त्यांना नमस्कार करून प्रारंभ केलेला आहे. परत एकदा आपण हा श्लोक घेऊयात. सर्वांनी मांडी घालायची आहे, ध्यानात्मक स्थितीमध्ये यायचं आहे, ध्यानात्मक स्थितीमध्ये बसायचं आहे. तीन दीर्घ श्वास भरायचा आहे, दीर्घ श्वास सोडायचा. अशा प्रकारे 3 दीर्घ श्वास करायचे आहेत. श्वास प्रश्वास. हाताची नमस्कार मुद्रा आणि एक प्रार्थना होईल. ओम योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनिना पतंजलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि. श्री आदिनाथाय नमोस्तु तस्मै येनोपदिष्टा हठयोग विद्या विभ्राजते प्रोन्नत राजयोगम आरोढुमिच्छामि अधिरोहिणीव. प्रणम्य श्रीगुरुं नाथं स्वात्मा रामेण योगिना केवलं राजयोगाय हठविद्योपदिश्यते. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. हरिओम. तर आज आपण हठयोग प्रदीपिका या ग्रंथाचं मंगलाचरण केलेलं आहे, मंगल प्रारंभ केलेला आहे. नमस्कार करून आपण श्री आदिनाथांना स्वात्माराम योग्यांनी ज्या
आदिनाथांना आणि सर्व नाथपंथी गुरूंना नमस्कार घातलेला आहे. त्याप्रमाणे आपण याच हठयोग प्रदीपिका ग्रंथातील मंगलाचरण मंगल करून नमस्कार वंदन प्रार्थना करून ग्रंथाचा प्रारंभ करत आहोत. अशी श्रद्धा आपण ग्रंथाविषयी ठेवायची आहे आणि योग मार्गामध्ये मार्गक्रमणा करायची आहे. कारण यांच्यापेक्षा मोठे गुरु कोणीच नाहीये. बरोबर आहे. योग मार्गातील ठीक आहे. आपण इथपर्यंत आलो होतो. काय बोलत होतो? तर अशी ही साधना जी आहे की काय झालं होतं? भ्रांती, अनेक मतमतांतरे आणि राजयोगाची काय झालं होतं? अज्ञान. राजयोगाविषयी अज्ञान झालं होतं किंवा राजयोग कुणाला माहितीच राहिला नाही, अज्ञान झालं होतं. त्यामुळं साध्याविना साधन केलं जात होतं. याचा अर्थ मला काय सांगायचं होतं? साध्यच माहिती नाही पण साधन आहे. कुठं चालला? गाडीत बसला. कुठं जायचंय? कशासाठी गाडीत बसला? नाही नाही गावाला जायचंय. पुण्या गावाला जायचंय. कशाला जायचंय? काही काम आहे का? काही नाही बाबा. मग गाडीत का बसला? माहित नाही. असे साधना होईल का बरं? हा, पण असेच आहेत योगी. असे योगी झालेले. म्हणून आपण असे योगी व्हायचं नाही. म्हणून आपण अगोदर काय शिकलेलं आहे? हठप्रदीपिकेच्या अगोदर आपण काय शिकलेलं आहे? योग दर्शन शिकलेलं आहे. त्याच्या अगोदर तत्वज्ञान शिकलेलं आहे. आणि हे तत्वबोध सोबत घेत घेतच आपण अप्लाइड योगा सुद्धा शिकलेला आहे. आलं लक्षात? आपण अप्लाइड योगा शिकलेला आहे. सोबतच काय शिकलेलं आहे? सूक्ष्म व्यायाम. कोणी सूक्ष्म व्यायाम सुरू केले? धीरेंद्र ब्रह्मचारीजी यांनी केले. बरोबर आहे. आपण काय शिकले? सूर्य नमस्कार. आपण आणखी काय शिकले? स्टँडिंग उभ्या स्थितीतील आसने शिकले. आपण आणखी काय शिकलो? बैठक स्थितीतील आसने. आसने कोणते शिकलो? पाठीवर झोपून केली जाणारे, पोटावरती झोपून केली जाणारे आसने, ध्यानात्मक आसने, विश्रांतीची आसने. बरोबर आहे. पुढे आणखी काय शिकलो? काही श्वसनाच्या क्रिया शिकल्या. श्वसनाच्या क्रिया शिकल्या. आणि आणखी काही एवढंच नाही, आणखी पुढे काही आसने होणार. हा, बंध मुद्रा शिकले. बंध शिकले, मुद्रा शिकले. बरोबर आहे. आणि काही आणखी प्रॅक्टिकलचा राहिलेला बघा, म्हणजे संपलेला नाही प्रॅक्टिकल. आणखी तिसऱ्या सेमिस्टरला पण प्रॅक्टिकलचा पेपर असणार आहे आणि चौथ्या सेमिस्टरला सुद्धा प्रॅक्टिकलचा पेपर असणार आहे. म्हणजे प्रॅक्टिकलचे विषय असणार आहेत. तर हे शिकलेत आपण. परंतु आता आपण कसं शिकणार आहोत? तर हठयोग ग्रंथकारांच्या पद्धतीने पाहणार आहोत. याचं स्थान आपण कसं आहे? पद्धती आपण हठयोग पद्धतीप्रमाणे शिकणार आहोत. कारण हठ पद्धती आपण उपनिषदामध्ये सुद्धा शिकलेलो होतो. मंत्रयोग, लययोग, हठयोग उल्लेख केलेला होता. परंतु हठयोगाचा विस्तार पाहिला होता का? नव्हता पाहिलेला. बरोबर आहे. उपनिषदामध्ये सांगितलेलं होतं. बंधमुद्रा शुद्धिक्रिया सांगितल्या होत्या उपनिषदामध्ये, परंतु सविस्तर सांगितलेलं नव्हतं. मुद्रांची नावं सांगितली, कृती नाही सांगितली. बरोबर आहे ना? लक्ष करा. कृती आलेलीच नाही. मग कसं करायचं? वज्रोली, सहजोली, अमरोली मुद्रा आल्या खूप. खेचरी मुद्रा आलेली होती. ध्यानाची पद्धती सांगितली होती. पण काही त्याचं कृती सविस्तर सांगितलेली नव्हती. मग ते कळवून देण्यासाठी अध्यात्म तत्व जे राजयोग आहे, कैवल्य प्राप्तीचं तत्वज्ञानामध्ये शिकलो होतो, ते प्राप्तीसाठी मग ते प्राप्तीचं एक झालं टोक. आणि दुसरं इकडचं आसनं. आसनं, प्राणायाम, बंध, मुद्रा, शुद्धिक्रिया. त्या कशासाठी? हेल्थ, आरोग्य. परंतु आता हे ग्रंथ काय सांगणार आहे? तर हठयोगिक या क्रियेद्वारा शरीर शुद्धी करून चित्ताला एकाग्र करून त्या कैवल्याप्रत नेण्याचा मध्यम मार्ग आहे. योग काय आहे? साधन आहे. हठयोग हे साधन आहे आणि ते राजयोगापर्यंत पोहोचवणार आहे असं म्हणून सांगितले. म्हणजे नुसतं योगिक प्रक्रिया करणारे आणि एक नुसते अध्यात्म इच्छा बाळगणारे, या दोन्हीचा मध्य म्हणजे हठयोग विद्या आहे असं सांगून हठयोग विद्येला प्रारंभ करत आहेत. आलं लक्षात? तर ह्या सगळ्या क्रिया आपल्याला हठयोग पद्धतीप्रमाणे अभ्यासायच्या आहेत. स्थानामध्ये आपण जिथे प्रसंग येईल तसं इतर ग्रंथांचा सुद्धा इथे संदर्भ घेणार आहोत. ठीक आहे. तर आपण दुसरा श्लोक वाचलेला आहे. सर्व गुरूंना वंदन करतात आणि तिसऱ्या श्लोकामध्ये परत स्वामी स्वात्माराम योगी. स्क्रीनवरती घेऊ का नको? प्रत्येकाने प्रिंट काढला असेल म्हणजे बघत बघत मला सांगायला आवडतं. पीडीएफ आहे स्क्रीनवरती, मी घेऊ शकतो. घेऊ का स्क्रीनवरती? मग तुम्ही इथंच वाचणार का मोबाईलवर? हो सर, हो सर, चालेल. प्रिंट काढून घ्या हो, पण पुस्तकात बघत जावा. ठीक आहे, घेतो. पुस्तक आहे सर. तुमच्या सोयीनुसार करा. आहे पुस्तक आहेत आमच्याकडे. आहे सर, पुस्तक आहे.
येतच नाही पुस्तक. पुस्तक नसतील घ्यायचे तर काय करा, प्रिंट काढा, झेरॉक्स काढा त्याचं. ठीक आहे. तर आपण हे 2 श्लोक वाचले होते. श्री आदिनाथाय नमोस्तु तस्मै येनोपदिष्टा हठयोग विद्या विभ्राजते प्रोन्नत राजयोगम आरूढमिच्छामि धीरोहिणीव प्रणम्य श्री गुरुं नाथम स्वात्मारामेन योगिना केवलम राजयोगाय हठ विद्योपदिश्यते. पुढे 3ऱ्या श्लोकामध्ये उद्देश सांगतात. भ्रांत्या भौमतद्वान्ते राजयोगमजानताम हठ प्रदीपिकां धत्ते स्वात्मा रामः कृपाकरः. हेही आपला विषय झालेला आहे. आता त्यापुढे मग काय सुरू होतं, आता आता काय सुरू झालं, हठयोग विद्येची परंपरा आणि त्याचं महात्म्य सांगत आहेत. हठयोग विद्येची परंपरा आणि त्याचं महात्म्य, त्याचा महिमा काय आहे बरं का. साधनेचा महिमा सांगत आहेत. काय आहे साधनेचा महिमा. आता हे सांगण्यापूर्वी मध्ये एक विषय घेऊन सांगतो मी. मध्ये 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 जागोजागी येणार आहे विषय. तर रुपालीताई तुमचंच नाव घेऊन का म्हणतोय, तुम्ही विचारलं होतं म्हणून म्हणतोय. साधना ही कशी असते माहितीये का. साधना आणखी साधना जी म्हणतात ती गौप्य असते. साधना ही संध्याताई गुप्त असते बरं का. साधना ही बाजारात नसते. साधना बाजारात उभारत नाही. म्हणून कीर्तनाची साधना होती, कीर्तनाची साधना होती. त्याबद्दल नामदेव राय का तो राय म्हणतात बरं का. उघड्या बाजारात कथा हे तो नावडे पंढरीनाथा. आता जी बाजारातली कथा आहे, कीर्तन आहेत, ते भक्ती मार्ग नाही येतो, तो व्यवसाय आहे. तसं उघड्या बाजारात योग जो आलेला आहे तो साधना नाही बरं का. ज्यांनी योगाला जनावराच्या बाजारात जसं जनावरं बांधतात तसं कोणत्याही साधनेला जर बांधलं तर ती साधना म्हणली जात नाही. परंतु बाजारी लोकच म्हणतात साधना साधना. मग ते साधना काय आहे, ती गौप्य असते. साधनेचं पहिलं लक्षण काय आहे, ती साध्याप्रत नेते. साधना काय करते, साध्याप्रत नेते. दुसरं काय असतं, साधना ही मूल्यवान असते. साधनेचं महत्व खूप असतं. साधना ही तृप्त करणारी असते, फलप्राप्ती करून देणारी असते. म्हणून ती कशी असते, गुप्त असते. पदोपदी आता हठप्रदीपिका ग्रंथामध्ये ह्या योग साधनेविषयी गुप्तता सांगितलेली आहे. याच्यावरती एक प्रबंध होऊ शकतो, लघुशोध प्रबंध होऊ शकतो. योग विद्येतील गौप्यता आणि गौप्यता सांगत असताना बहुतेक पुढच्या सेमिस्टरला येईल बरं का. गौप्यता सांगत असताना स्वामी स्वात्माराम योगी यांनी, गौप्यता म्हणजे कळालं, इंग्लिश मध्ये काय म्हणायचं त्याला, गुप्तता, कॉन्फिडेन्शियल. कॉन्फिडेन्शियल, गुप्त ठेवणे. आणखी दुसरं पर्सनल एकदम. हा, अतिगुप्त ठेवलं जातं. बरोबर आहे. तर हे सांगण्यासाठी उदाहरणं पण खूप आलेत. आणि एवढं टोकाचं उदाहरण घेतलं संध्याताई योगी स्वात्माराम यांनी. काय टोकाचं उदाहरण सांगावं. कुडके सर कोणी पूर्णपात्रे सर नाहीयेत, दुधगावकर सर पण नाहीयेत, हा पण ते सौदत्ती सर पण नाहीत. मॅडम आहेत का, नाही. कदाचित ज्यांची वेदावरती शास्त्रावरती धर्मावरती श्रद्धा आहे त्यांना सुद्धा राग येईल असं. पण या हठयोग विद्येची गौप्यता सांगत असताना मर्यादा सोडली हो. पुढे येणार हे श्लोक तुम्हाला कळेल बरं का. काय सोडली मर्यादा माहितीये त्याने. वेद शास्त्रा पुराणानी सर सामान्य गणिकाई व काय म्हणे ते, गणिकाय म्हणे. कोण, वेद शास्त्र पुराण हे गणिका आहेत. गणिका म्हणजे माहितीये, हा. आणि हठयोग विद्या कुलवधू आहे म्हणे. हठयोग विद्या काय आहे, कुळस्त्री आहे. आणि वेद पण, कुडके सर बघा किती सूक्ष्म अभ्यास केला तुम्हाला कळेल की काय मर्यादा ओळख. ह्याच्यानं आपण म्हणायला पाहिजे की गौप्यता किती महत्वाची आहे. मी बाहेरचं सांगत नाही बरं का तुम्हाला, ह्या हठयोग विद्येचं साधना म्हणून सांगतोय आता मी. साधना कशी असते हे त्यांना विचारा. कशी असते, गुप्त असते. आणि किती गुप्तता सांगायला त्यांनी, हे शेवटी केलंय बरं का. ह्याच्या अगोदर आणखी सांगतो, परत पुन्हा आता सुरुवातीला येणारच आहे. आणखी काय सांगतात, हा कशी असते ही साधना हठविद्या, कशी ठेवायची म्हणजे योजना ताई. तर यथा रत्न करंडकम, रत्नाची पेटी. रत्नाची, तुमची पैशाची पेटी कुठं असते, चप्पल सोडतात तिथे असते का, पैसे कुठं असतात तिथे असतात का, नाही. कुठे असतात मग, बैठक रूम मध्ये असतात का, नसतात. किचन रूम मध्ये असतात का,
अत्यंत गुप्त ठिकाणी कपाट असतं, कपाटामध्ये आणखी छोटस असतं, त्याला आणखी गुप्त असतं, ते कळून असं असतं. बरोबर आहे. किती किती व्यवस्था कशाची? धनाची व्यवस्था करता. आणि ह्या योगविद्येला काय असं सडकेवर सोडता असं होईल का? तर ही रत्नासारखी आहे म्हणले, मौल्यवान आहे असं सांगतात. मग एवढ्यावर कळना गेलं. एवढ्यावर कळत नसेल साधनात बरं का. कशी गुप्त योग विद्या आहे म्हणले, हे कुणालाही सांगायची नाही, प्रकाशित करायची नाही. प्रकाशित केलेली काय आहे? हे साधनाच नाही. प्रकाशित जे होते ते साधनाच नाहीये. म्हणून आपण साधना म्हणून जर करत असाल तर त्यात काय जपावं लागेल? अगोदर गौप्यता, गुप्तता. गुप्ततेचं त्राटकच्या श्लोकामध्ये पण येते ना सर हे? हा, गुप्तता महत्वाची आहे. मग गुप्तता सांगायला सुरुवात कशी केली? रत्नकरंडकम. मग म्हणले नाही नाही, कुणी लई शानाने गेले. कोणी म्हणेल नाही नाही आम्हाला पैशाची किंमत नाही. काय माणसाने असं म्हणतात बघा, हातामुळे पैसा म्हणतात ना तुमच्याकडे, आपणच कमवलेला आहे. काय असते? नाही नाही आम्ही काही पैसे. आता कसं करावं? मग गुप्तता गेली की. मग उदाहरण काय दिलं? योगविद्येला तुलना केलेली आहे. हठयोग विद्येची तुलना कशाशी केली? धनासोबत केली. मग कुणी म्हणेल शहाणाने गे, आम्हाला धनाची किंमत नाही, आम्हाला पैशाची किंमत नाही. मग आता कसं करावं? कदाचित प्रश्न पडला असेल. मग संध्याताई पुन्हा काय सांगतात? मग पुन्हा आता सांगतात, सामान्य स्त्री, स्त्री कशी जपते? जसं हठविद्या, हा, हठविद्या परम गोप्या, हठविद्या परम गोप्या योगिना सिद्धिमिच्छताम. 11वा श्लोक आहे. भवेदी वीर्यवती गुप्ता निर्वीर्या तू प्रकाशिता. हठविद्याशी गुप्त आहे सांगितलेली आहे. आणि त्यानंतर पुढे सांगत असताना आणखी इथे एवढं सांगतात, आणि पुढे रत्नकरंडकाप्रमाणे ठेवायचं सांगितलं. त्याच्या पुढे म्हणतात स्त्रीची योनी याप्रमाणे शब्द वापरलाय बरं का. मग पुढे येणार आहे म्हणून गलत अर्थ, वेगळा अर्थ घेऊ नका. अर्थ इथपर्यंत सांगितलं. कुलस्त्री सुरतम यथा. कुलवधूच्या जसं चेहरा कोणी पाहू शकत नाही, कुलस्त्रीचा चेहरा कोणीही पाहू शकत नाही. आपण म्हणत होतो पूर्वी, घोषा वगैरे ऐकलंय का नाव हे? म्हणजे काही कुलस्त्रिया बाहेर येत नाहीत, कशालाच येत नाहीत असं असायचं. बरोबर आहे. ग्रामीण भागामध्ये आताही असतं, शहरामध्ये जात असतील. बरोबर आहे ना? मग ज्या स्त्रीचं पाय पाहता येत नाही त्या स्त्रीचा चेहरा पाहता येईल का? मग इथंपर्यंत येऊन म्हटलं तर स्त्रीचं गुप्तांगाप्रमाणे सांगितलं. आता किती सांगायचे प्रयत्न काय आहे? उद्देश काय त्यांचा? गुप्तता सांगायची आहे. एवढी साधनेची गुप्तता सांगितली याच ग्रंथामध्ये पुढे येणार आहे. आणि याच्याही पुढे पुढे जाऊन तर सांगितलं बघा, तर वेद, शास्त्र, पुराण हे सुद्धा वारांगणेसारखे आहेत. पण हठयोग विद्या ही मात्र तशी नाही बाबांनो. हठयोग विद्या ही कुलस्त्री आहे आणि ती इथपर्यंत पदर घेऊन राहते भाऊ, असं सांगितलं. आणि अशी योग विद्या आहे. माझा उद्देश तुम्हाला कळाला असेल. माझा उद्देश तुम्हाला कळालेला आहे. आपण विषयावरती येऊ बरं का. सांगायचं मी बाहेरचं सांगाय नाही बरं का, पण मी माझ्या पदरचे शब्दही वापरलेलो नाही. त्यामुळे कुणाला आक्षेप घेण्याची काही वाटण्याची गरज नाही. कारण पुढे श्लोक येणार आहे संस्कृतमध्ये, श्लोकातूनच सांगितलेले असं बरं का. या ग्रंथामध्ये गौप्यता सांगितली आणि सुरुवातीला सांगितली आहे, मध्यभागी सांगितली आहे आणि शेवटी सुद्धा या हठयोग प्रदीपिका ग्रंथामध्ये हठविद्येची गुप्तता बाळगण्याविषयी सांगितलेलं आहे. त्यामुळे आपल्याला या विद्येची गुप्तता ठेवली पाहिजे. या साधनेविषयी वायफट प्रचार नाही केला पाहिजे. काहीतरी काही सांगतात बरं का. आणखी सांगतो, हे साधना 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 म्हणणारे दरवर्षी येतात. दुधगावकर सर नाहीत काय की, दुधगाव खूप दरवर्षी मला 4 तर घडतात. सायको गोळ्या चालू असणारे असतात. खोटं नाही बरं का, हे खोटं नाही सांगत. दुधगावकर सरांना माहिती आहे, त्यांच्या पण वर्गात होतं, त्यांच्या पण वर्गात आहे. दरवर्षी 4 माणसं असे येतात, कधी 2 येत असतील, कधी कधी कळतच नसतील MA पूर्ण होईपर्यंत. सांगितलंय ना मी, पागलच असतात बरं का. आणि काय सांगतात, योग साधना करत होतो, माझ्यापाशी येऊन भूत काहीतरी येऊनच बसत होतं. आता प्राणायाम करायला गेल्यावर कशाला बसतो मला कळत नाही. आहे इथलंच बरं का. 4थ्या मजल्यावर गेलं तरी येतंय म्हणे सोबत. पण मी कसं करतो माहितीये का, प्रत्येक जण, काही जणाला वाटतं की मला सांगावं,
मग अनुभव काय आहे तुमचा म्हणतात आणखी. अनुभव काय आहे योगातला म्हणलं का, काही जण म्हणतात माझ्या भोवती प्रकाश आल्यासारखा दिसतो, काही म्हणतो नाही नाही माझ्या भोवती आत्मे फिरायला लागतात. काय का असं सांगायला योग साधनेला कोण येईल बरं. आहेत इथले खोटं नाही बरं का, नाव घेऊनही सांगू शकतो पण नाही नाव घेणार मी. असे काही काही नग आहेत की बस 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 बस. आणि ते साधनेचं काय, योग विद्येला खूपच काय केलेलं आहे, भ्रांत्या काय तयार करतात, भ्रांती तयार केलेली आहे. असलं काही नसतं, अलग लक्षात. आणि साधना म्हणजे काय करतात, काही समाधी लागलेली आहे का त्यांना, नाही काही नाही करत, फक्त प्राणायाम करतात. श्वास घ्या श्वास सोडा. ह्याच्यात भूतप्रेत कशाला येते ह्यांच्यापाशी, होय. आता दुसऱ्याला अंग वळगत नसेल, ह्यांचा पाय डोक्यावर जात असेल, दोन्ही पाय डोक्यावर घेत असतील, काय ह्याच्यात होय. काही जण तारेवर चढतात, मग त्यांच्यापाशी तर किती देव लोक यावं लागेल त्यांच्यापाशी, होय का नाही. तारेवर चलतात का नाही, काठीवर चलतात, पाहिलंय का. मी तर पाहिले तोंडामध्ये काठी धरतात, काठीच्या टोकाला लेकरू असतंय बांधलेलं, असले भयंकर प्रकार पाहिलेत मी. तुम्ही पाहिला असाल, मीच नाही. बरोबर आहे. आता मग त्यांची कसली साधना असेल बाबा, साधना. पण निव्वळ ह्या हठयोगिक प्रक्रिया आसनाला साधना म्हणतात. आणि ज्यांना आसन प्राणायाम काही जणांना अवघड जातात, आता पूर्ण पात्रे सर त्या दिवशी बोलल्याप्रमाणे त्यांना तुच्छता लेखतात, आणखी तुच्छतेप्रमाणे बोलतात, तुच्छतेप्रमाणे, बरोबर आहे ना. असंच काहीतरी लागले, तुच्छप्रमाणे बोलतात की साधना काय आहे तुमची, तुमची साधना काय आहे योगाची, असं सारखं बोलतात. तर त्यांना अगोदर साधनेचं लक्षण सांगा, की स्वात्माराम योगी यांनी गुप्तता सांगितलेली आहे. बरोबर आहे. स्वात्माराम योगी यांनी काय सांगितलंय, वपु कृशत्वम, वदने प्रसन्नता, नादस्फुटत्वम, नयने सुनिर्मले, अरोगता बिंदुजयोग निदीपनम, नाडी विशुद्धीर हटसिद्धी लक्षणम. परत काय सांगितलंय, हटम विना राजयोगम, राजयोगम विना हटहा, हेच सांगितलेलं आहे. पतंजलीने हे सांगितलंय, म्हणून आमची साधना पतंजलींनी सांगितलेली आहे. आमची साधना स्वामी स्वात्मारामांनी सांगितलेली ही आमची साधना आहे योगाची. आणि आम्ही ते जे साध्य सांगितले ते पोहोचण्यापर्यंत आम्ही करणार आहोत, हे सांगूयात. आणि आपल्याला सोबत सोबत शरीरशुद्धी करायचीच आहे, नाडी शुद्धी करायचीच आहे, नेती, सूत्रनेती, जलनेती, नवली क्रिया ह्या पण मी शिकवणार आहे बरं का. तर त्यामुळे तुम्ही मात्र ग्रंथालय उपस्थित राहा आणि प्रॅक्टिकल मी घेईन, सांगितलंय. आपण ह्या 2 महिन्यामध्ये अश्विन पौर्णिमा, शरद पौर्णिमेच्या अगोदर आपण आसने प्राणायाम घेणार आहोत. दुधगावकर सर, आपण असं व्हायला नकोय म्हणून तुम्हालाही सांगतोय मी, की निवळ तात्विकच बोलणारे नको व्हायला योगामध्ये. योगामध्ये क्रिया पण करता आल्या पाहिजेत, योगाच्या क्रिया शिकवता आल्या पाहिजेत. त्यामुळे तुम्ही पण उपस्थित राहा. निवळ तत्वज्ञान घ्यायचं नाही आपल्याला, ते अवघड व्हायला लागलंय. योगाचे नाही दिसत आपण, यासाठी आपल्याला उतरावं लागणार आहे. तुम्हाला पण सांगतोय मी. हा ठीक आहे. काय बोला, बोला बोला संध्याताई. सर मी मागं म्हटल्याप्रमाणे तसं घ्या ना सर. एखादं आसन पूर्ण एक दिवस एकच आसन घ्यायचं, त्याची पूर्ण सगळं त्याची माहिती आणि त्याचा एखादाही व्हिडिओ, म्हणजे आम्ही कधीही तो पाहिला तर आम्हाला त्याचं इत्तमभूत सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्याचं सगळं, त्याचं म्हणजे नाव कशामुळं आलं, त्याची भूमिका, त्याचे म्हणजे काय नाही करायचं, निषेध, त्याची मग कृती, मग त्याचे लाभ आणि प्रत्यक्ष कृती, असं पूर्ण सगळं एकच आसन एका दिवशी असं. बरं ठीक आहे, रविवारी घेऊ शकतोय ना. आतापर्यंत मग जे रविवारी झालेले 2 वर्ष लागतील. एक आसन एका रविवारी, एक आसन दुसऱ्या रविवारी. किती रविवार होतील. मध्ये आली रक्षाबंधन एका रविवारी, काय करायचं, पुन्हा घ्या सुट्टी, पुन्हा येते दिवाळी. नाही हा कंटिन्यू 2-3 घ्या, 2-3 पण घेऊ शकताय ना. करायला लावतात, तसं नको आम्हाला सर. आम्हाला एक बरं ठीक आहे, करूयात, नियोजन करू. सर मागच्या टर्म मध्ये पण म्हटलं होतं मी तसंच, 2 हो सेमिस्टर आता गेले आलं असे. आलं नाही, आता योग आलाय ना तो नैसर्गिकच. आता इथे आपल्याला हठयोग ग्रंथामध्ये येणार आहे, बरोबर आहे. आसनं येणार आहे, शुद्धिक्रिया येणार आहे. म्हणजे आपल्याला थिअरी सांगत प्रॅक्टिकल करूयात. काय म्हणलंय मी तुम्हाला, थिअरी सांगत सांगत प्रॅक्टिकल करूयात. ज्या दिवशी जे थिअरी होईल ते आपण, म्हणजे पाठांतर पण चांगलं होईल, बरोबर आहे. ग्रंथोक्त कशी पद्धती आहे त्याप्रमाणे होईल, आलं लक्षात. याप्रमाणे आपण घेऊ. आणि प्राणायाम आपण पण तुम्ही हे करू शकताय सर. एक समजा मला तुम्ही सांगितलं की तुम्ही मयूरासन घ्या, ज्याला जे परफेक्ट जमतंय त्यांनी समजा ते सुरुवातीपासून शेवटपर्यंत असं केलं तरी सगळ्यांसाठी ते चांगलं राहील बघण्यासाठी. किंवा मग संध्याकाळच्या वेळेलाच करूयात असं काहीतरी नियोजन.
संध्याकाळच्या वेळेला 10 मिनिटामध्ये आसन करण्याचं करूया. आता पुन्हा थेअरीचं लेक्चर असं करूया. ठीक आहे. हा, तुम्ही मला एकच घ्यायचं, तर मग असं करावं लागेल, मग होऊन जाईल. तसंही करता येईल. बघू, नियोजन करतो मी त्याप्रमाणे. पण ग्रंथात येणार आहे, तर ग्रंथाविषयी श्रद्धा निर्माण व्हावी, उत्साह निर्माण व्हावा, यासाठी म्हणून मी अगोदर ग्रंथात काय आहे आणि काय करायचं हे सांगितलं. यासाठी एवढा खटाटोप केला. आपण आता पुढे जाऊयात. दुधगावकर सर गुप्तता सांगितली बरं का. हठयोग ग्रंथकारांनी, तुम्ही ऐकलं असेल, तुमच्या वेळेस मी सांगितलंच असेल, वेदशास्त्र पुराणाला सुद्धा यांनी टीका केली आहे, कनिष्ठ दाखवलंय. आणि एवढी हठयोग विद्या श्रेष्ठ आहे, म्हणजे ह्या आसना व प्राणायामाला तुच्छ लेखू नका. आध्यात्मिक लोक सुद्धा आसन प्राणायाम शुद्धीक्रियांना सुद्धा म्हणतात खेळ मानतात, तेही चुकीचं आहे सर बरं का. निवळ आध्यात्मिक असं नाही की काथ्याकूट नुसतं शब्दांचा, असं नाही योगामध्ये. इथे प्रत्यक्ष किम प्रमाणम, योग साधना ही प्रत्यक्ष प्रमाण आहे, इथे प्रत्यक्ष दाखवणारी आहे. बरोबर आहे. 100% नाही, 10% तर अनुभव यायला लागतील प्रत्येकाला. आणि अर्धे अनुभव आले म्हणजे बाकीचंही खरंच म्हणता येईल. परंतु बाकीच्या क्रिया कशा आहेत माहित आहे? अप्रत्यक्ष आणि शास्त्रानी विवादस्तेषु केवलम. परंतु न्याय वैशेषिक वेदांत नुसता शब्दाचा बोलबाला आहे, बोलण्याचं भांडणं, बोलण्यातलेच भांडणं, करण्याचं काहीच नाही, अशा प्रकार. पण योगविद्या अशी नाही बरं का. म्हणून ही कशी आहे? गौप्य आहे. आणि हे योगविद्या इहलोक म्हणजे शरीर निरोगी करून सुद्धा, शरीराला साध्य करून आत्मबोधाला साध्य करून देणारी आहे, असं सांगून स्वात्मारामाची सुरुवात करत आहेत. तर आपण 3 श्लोक वाचले, पुढील श्लोकाकडे जाऊयात. आता हठयोग परंपरा आणि त्याची महत्व सांगत आहेत. 4था श्लोक वाचायचा आहे, बघायचा आहे सर्वांनी. हठविद्या हि मत्सेंद्र गोरक्षाद्या विजानते स्वात्मा रामोऽथवा योगी जानिते तत्प्रसादतः. ठीक आहे. पहिल्यांदा आदिनाथांना नमस्कार, दुसऱ्या श्लोकामध्ये श्री गुरूंना नमस्कार. आणि उद्देश काय? उद्देश तर राजयोगासाठीच मी हठयोग विद्येचा उपदेश करत आहे. केवलम शब्द काय आणखी? केवलम राजयोगाय, केवल राजयोगाच्या उद्देशासाठीच, निरोगी होण्यासाठीच आम्ही तुमच्या दवाखान्यात आलेलो आहोत संध्याताई. उगा तुमचा दवाखान्यात लई सोयी येत म्हणून आलेले नाहीयेत, कुणी पण हॉस्पिटलमध्ये येत नाहीत. बरोबर आहे. उगा चर्चा करत चांगलं वाटायला म्हणून येत असतील तर ते का रोगी म्हणावं का? तुमचं हॉस्पिटल सुद्धा त्यासाठी नसेल कुणाचंच. कशासाठी आहे? रोग नीट करण्यासाठी आलेले आहेत. नीट झालं की गपचूप घरला गेलं पाहिजे. तसं इथं सांगतात केवलम राजयोगाय, केवलम राजयोगाय सांगितलं. पुन्हा तरी पण तुम्ही सांगायची काय गरज आहे? तर भ्रांती, अनेक मतमतांतर आणि राजयोगाचा ज्ञान, यासाठी हठयोग प्रदीपिका हा मी ग्रंथ करत आहे. मग ही तुम्हाला कुठून कळालं? तुम्हाला बी काय पुस्तकं वाचून कळालं का? युट्यूबवर बघितलं होतं का? युट्यूबवर बघून शिकलो का? कुठल्या योगा क्लासला गेलो होतो का तुम्ही? कोण शिकवलं तुम्हाला? कुणाच्या क्लासला गेलो तुम्ही? कुठून हे आसनं शिकलो तुम्ही? मग ते सांगत आहेत 4थ्या श्लोकामध्ये. काय सांगतात? हठविद्या ही, हठविद्या कोण आहे? कोण सांगितलेली आहे? मत्सेंद्र. अगोदर आदिनाथ सांगितलेत. मत्सेंद्र गोरक्ष आद्या, आद्या म्हणजे इत्यादी. आदिनाथ अगोदर सांगितलंय म्हणे. आदिनाथ, मत्सेंद्रनाथ आणि गोरक्षनाथ इत्यादी. आदी शब्दामध्ये काय येतंय? इत्यादी. म्हणजे किती युगी आहेत बाबा? अनेक युगी आहेत. विजानते, मी नाही बाबा जाणायला. हे कोण जाणलंय ह्या विद्येला? आदिनाथांनी जाणलंय. पुढे सांगितलंय मत्स्यनाथांनी जाणलेलं आहे, गोरक्षनाथांनी जाणलेलं आहे. अशा अनेक योगियांनी या हठयोग विद्येचा काय घेतलेला आहे? पासिसर बोध घेतलेला आहे, जाणलेला आहे. आणि तत्प्रसादतः, तत् म्हणजे त्यांच्या प्रासादिक वाणीने, त्यांच्या कृपेने काय केलेलं आहे? तत्प्रसादतः जानिते. जानिते म्हणजे मला जाणलेलं आहे, मला कळालेलं आहे. कुणाच्या प्रसादाने? मत्स्येंद्र गोरक्ष आद्या तत्प्रसादतः जानिते. त्यांच्या प्रसादाने कोण जाणलेलं आहे? स्वात्माराम योगी यांनी जाणलेलं आहे सांगतात. म्हणजे कुठून मिळालं हे सुद्धा सांगायला मागे हटत नाहीयेत. नाही, मलाच कळालेलं आहे. मी साधनेला बसलो होतो आणि आपोआप वरून कोणतं आलं आणि असं सांगून गेलं. असे पण आहेत योगी आता.
बरं का, कुणाचं नाव घ्यायचं नसतं बरं का, अहंकार असतो. परंतु इथे तसं ठेवलेलं नाही. म्हणतात ही बाबा माझं नाही. काही जण काय म्हणतात क्लासवाले, ही मी तयार केलेलं आहे, हे बाकीच्या क्लासमध्ये नाही, असं आम्ही ह्याच्यामध्ये विशेष केलेलं आहे, हे कुठंच मिळणार नाही. अरे बाबा, ग्रंथातूनच आलेला आहे, योगविद्या काही तू तयार केलेली नाही. त्यांनी जर ग्रंथ केला नसता तुमच्यापर्यंत कशाला आला असतं? एवढा अहंकार बरा नाही. ठीक आहे. सत्व मग आता इथून सांगतात सत्व मग सत्व की स्वात्माराम योगी सांगतात मला यांच्या प्रसादाने प्राप्त झालेलं आहे. हे पण सांगितलं बरं का, साधना सांगतोय कसं स्वात्माराम योगी जात आहेत, म्हणून आपण सुद्धा अशाच मार्गाने गेलं पाहिजे. आता मग सांगतात आणखी काय वाटलं. आता स्वात्माराम योगी यांना ग्रंथाला प्रारंभ करत आहोत आपण, बरोबर आहे. आदिनाथांना नमस्कार केला, गुरूंना नमस्कार केला, ग्रंथाचा उद्देश सांगितला. परत काय सांगितलं, हटविद्या ही कोण केलेली आहे, कोणी सांगितलेली आहे आणि माझ्यापर्यंत कशी आली हे सांगितलं. कशी आली माझ्यापर्यंत, तत्प्रसादात, त्यांच्या प्रसादाने, मत्स्येंद्र गोरक्ष इत्यादी योग्यांच्या प्रसादाने मला प्राप्त झाली. मग आणखी शंका आली संध्याताई, बरं का, इथे आणखी थोडं लांबवतोय मी बरं का. विचार काय कसं सांगतात. मग वाटलं नाही बाबा, नाव घेतले पाहिजे. आता आठवले बरं योगी, त्यांना हे दोघांचेच नाव घेतले. आधी आदिनाथ घेतले, मत्स्येंद्रनाथ सांगितले आणि पुढे काय सांगितले, गोरक्षनाथ सांगितले. परंतु काय विचार झाला कोणाला माहितीये, लगेच हटविद्या सांगायला सुरुवात करायची सोडून वाटलं, कारण एकाकडून नाही शिकलो आपण. आई वडिलांनी जन्म दिला तिथून ते आजपर्यंत मरेपर्यंत आपण शिकत आहोत, बरोबर आहे. वंदे गुरु परंपराम. गुरु परंपरा काही एका ठिकाणी खंडित होत नाही, कुठून कुठून घेतले आहे असं वाटलं कदाचित. आणि मग सुरू केलं. नाथपंथी योग्यांचे नाव सांगतात. किती योग्यांचे नाव सांगत आहेत माहितीये? 32. किती? 32. युजीसी नेट साठी सांगतोय. रुपालीताई, हे बारीक बारीक का बोलतोय माहितीये का, हे श्लोकाचाही अर्थ कळाला असेल. 4 श्लोक परफेक्ट झालेले. काय झालं? उद्देश केवलम राजयोगाय, आणखी उद्देश भ्रांत्या अनेक मतमतांतरण राजयोगम जानताम. ठीक आहे. श्लोकाचं कधी सुंदर सांगतोय मी युजीसी नेट साठी. सोबत युजीसी नेटची तयारी जे म्हणतोय ते हेच आहे, काही वेगळं नसतं करायचं. तर अध्ययन असं करायचं सोबत आपल्याला, हे कारण सांगितलेले. त्यानंतर यांच्याकडून जाणलं, यांच्या प्रसादाने प्राप्त झालं हे सांगतात. आणि तदनंतर 32 योग्यांचे नाव घेतात. कोणते नाव घेतात आपण बोट ठेवायचे ग्रंथावरती, पाहायचं आहे. श्री आदिनाथ मत्स्येंद्र शाबरानंद भैरव, चौरंगी मीन गोरक्ष विरूपाक्ष विलेशय, मंथानो भैरवो योगी सिद्धी बुद्धिश्च कंथडी, कोरंटकः सुरानंदः सिद्धिपादश्च चर्पटी, कानेरी पूज्यपादश्च नित्यनाथो निरंजनः, कपाली बिंदुनाथश्च काकचंडीश्वरावयः, अल्लामः प्रभुदेवश्च घोडाचौली च टिंटिनिः, भानुकी नारदेवश्च खंडः कापालिकस्तथा, इत्यादयो महासिद्धा हठयोग प्रभावतः, खंडयित्वा कालदंडम ब्रह्मांडे विचरंती ते. 9व्या श्लोकापर्यंत आलो. काय काय सांगितलंय, काय काय नाव सांगितलं इथं? श्री आदिनाथ, मत्स्येंद्र, शाबर, आनंद भैरव, चौरंगी, मीन, गोरक्ष, विरूपाक्ष, विलेशय, मंथान, भैरवयोगी, सिद्धी, बुद्ध, कंथडी, कोरंटक, सुरानंद, सिद्धिपाद, चरपटी, कानेरी, पूज्यपाद, नित्यनाथ, निरंजन, कपाली, बिंदुनाथ, काकचंडीश्वर, अल्लाम, प्रभुदेव, घोडचौलो, घोडचोली, टिंटिनी, भानुकी, नारदेव आणि खंडकापालिक, अशा 32 योग्यांची नावं घेतलेली आहेत. आणि एवढ्याची नावं घेतले, परंतु एवढ्यावर नाही, अनेक योगी आहेत सांगितलेले, बरं का. इत्यादयः, अनेक असे योगी झालेले आहेत, परंतु या 32 योग्यांचं नाव घेतलेलं आहे. म्हणजे मी काय म्हणत होतो, हठयोग ग्रंथ प्रदीपिका हा ग्रंथ संशोधनपरक आहे. ग्रंथ काय केलेला आहे? संशोधन करून केलेला आहे, संकलन करून केलेला आहे.
वर्गीकरण केलेलं आहे. आपण संशोधन पद्धतीमध्ये हेच करायचंय ना. मग हेनी सगळे काही योगी एकसारखे नसतात बरं का. गुरुजी झाले म्हणून काही सगळे जशाल तसं घ्यायचं नसतं. आदर बाळगायचा असतो. बरोबर आहे. वडील सांगतात ते सगळंच ऐकायचं असतंय का. आता काही जण आता तुम्ही BHMS डॉक्टर आहेत, मुलगा MBBS झाला, मी तुझा बाप आहे म्हणून चालेल का बरं. त्याच वेगळं आहे. असं काही माझं ऐकावं लागतं. घरचं ऐकूत ना. अभ्यासक्रमातलं तुम्ही कसं सांगणार. होतं का नाही असं. तशा प्रकारे मग इथे सुद्धा यांनी काय केलेलं आहे, सगळ्यांचं ऐकलेलं आहे, सगळ्यांचा आदर आहे, परंतु याच्यावरती संशोधन करून केलेलं आहे. कसं केलेलं आहे आपल्याला पुढे दाखवणार आहे. हे पण मी पदोपदी जसं गौप्यतेबद्दल चिंतन सांगितलं तसं योगी काय सांगतात, संशोधन परक कसं आहे सांगणार आहे. संशोधन करत असताना असं झालेलं आहे स्वात्माराम योगी यांच्या ग्रंथामध्ये की कुठे कुठे काय करायचं. एकच प्राणायाम 2 पद्धतीने शिकलेला आहे. हे गुरुजी असं सांगतात, ते गुरुजी तसं सांगतात. आता दोन्ही गुरुजी विषयी आदर आहे, आता कसं करायचं असे ठिकाणं पण सांगणार आहे मी जागोजागी बरं का. म्हणून प्रत्येक क्लासला उपस्थित राहा. हे सुद्धा झालेलं सांगणार आहे. कसं झालंय बघा, खूप जाग्यावरती असं झालंय की शंका उपस्थित केली नाही, परंतु दोन्ही प्रकार सांगितले. काही ठिकाणी काय सांगितलंय पुढके सर, दोन्ही प्रकाराने प्राणायाम सांगितलेला आहे, किंवा कधी दोन्ही प्रकाराचं मिश्रण करून सांगितलेलं आहे. कुठे कुठे सांगितलंय गुरुजीने असं सांगितलंय, परंतु माझं मत असं आहे असं सुद्धा सांगितलेलं आहे जागोजागी. म्हणजे हा ग्रंथ कसा आहे, संशोधन करून केलेला निर्माण आहे ग्रंथ. हे लक्षात असू द्या. ठीक आहे, पुढे जाऊयात आपण. मग काय सांगतात, एवढे योगी आहेत आणि काय आहे तर इत्यादयो इत्यादी हे जे आहेत वरचे 32 इत्यादी काय आहेत, महासिद्धा. हे कसले आहेत, साधारण सिद्ध नाहीत तर महासिद्ध आहेत. महासिद्ध आहेत आणि म्हणजे योगाचं अंतिम लक्ष्य प्राप्त केलेले आहेत. कशाने प्राप्त केलेले आहेत, हठयोग प्रभावतः. म्हणजे हठयोगाच्याच प्रभावाने सिद्धीला प्राप्त झालेले आहेत बरं का. म्हणजे संशोधन परत काय म्हणलं, योग विद्येचं खात्री बरं का, प्रयोग या 32 जणांना पाहून केलेला आहे. बरोबर आहे. 1 जणांना सिद्धी प्राप्त झाली म्हणून सिद्धी मार्ग यशस्वी आहे असं नाही, आपण संशोधन करतो तसं इथं 32 योगी सुद्धा महासिद्ध झालेले आहेत आणि हठयोगामुळेच झालेले आहेत. आणि नुसतं हठयोगाच्या प्रभावाने सिद्धच झालेले नाहीत तर यांनी काय केलेलं आहे, खंडयित्वा कालदंडम. म्हणजे कालदंड म्हणजे काय, काळाचा नियम. काळाचा नियम काय आहे, जन्मलेला मरावं लागतं. उपजेते नासे, उपजेते नासे, नासे ते पुनरपि दिसे, घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. उपजलेलं मरत, मेलेलं जन्म घेत, जन्म गेलेलं मरत. हे क्रमच आहे, घटिका यंत्र आहे, गोल गोल फिरत राहतं. त्याला म्हणायचं कालदंड, काचा नियम. परंतु ह्या महायोग्यांनी महासिद्धांनी काय केलेलं आहे, हठयोगाच्या प्रभावाने ही साधना आहे. आलं का लक्षात, हठयोग ही साधना आहे आणि साध्य काय प्राप्त केलं तर खंडयित्वा कालदंडम. यांनी काळावर विजय मिळवला आहे. थायरॉइड, BP, शुगर हे तर कुठेच दूर आहेत की बरं का. थायरॉइड, BP, शुगर, वातविकार, पित्तविकार, कफविकार, डोळ्यासाठी योग, कानासाठी योग, केसासाठी योग, अपाट योग झाले, असले योग झाले. असले साधारण नाही, त्यांनी कशाचं खंडन केलेलं आहे, कालदंडम खंडयित्वा. आणि कुठे फिरतात, इथल्या इथं नाही, महाराष्ट्रात जिल्ह्यात तालुक्यात गावापुरते नाही छाने. ब्रह्मांडे विचरंती, ते संपूर्ण ब्रह्मांडामध्ये भ्रमण करत आहेत आता. म्हणजे हे सूक्ष्म स्वरूपामध्ये, तत्व स्वरूपामध्ये हे योगी आजही विद्यमान आहेत. म्हणजे यांनी काळाला खंडन केलेलं आहे, काळावरती विजय प्राप्त केलेला आहे. म्हणजे हठयोग विद्येने मृत्यूवरती मात करता येते, हे रिसर्च करून सांगितलेलं आहे. रिसर्च किती जणांवरती पाहिलेला आहे, एवढे 32 जणांची नावं घेतलेली आहे. अशा अनेक जणांवरती प्रयोग केलेला आहे. आणि स्वात्माराम योगी यांनी कशाचा आणखी नाही बरं का, कशाने पण प्रयोग कशाद्वारे केलाय, कोणत्या साधनेद्वारे केलाय तर हठयोग.
हठयोग, हा, हे विसरता कामा नये. हठयोग विद्येच्याच प्रभावाने, म्हणजे आपल्याला संशोधन असंच करायचे की भ्रामरी प्राणायामाने एकाग्रता वाढते, हे संशोधन करायचंय. नाही नाही, भ्रामरी प्राणायाम केल्यानं मला एकाग्रता वाढली, उग काय भ्रम सुद्धा असू शकतो एकट्याला. मग आपण 40, 50, 60 लोकांवरती प्रयोग करणार आहोत, आलं लक्षात. मग असं ज्यांनी प्रयोग करून सिद्ध केलेला आहे, सिद्ध केलेला आहे, रिसर्च केल्यानंतर प्रबंध मांडलेला आहे आणि तो आपल्या समोर आणलेला आहे, म्हणजेच तो हठयोग प्रदीपिका हा ग्रंथ आहे. आलं का लक्षात. थेसिस करू नये असं नाही तो. ठीक आहे, पुढे चला. आता 9 श्लोकापर्यंत आलो. आपल्याला काय कळालं इथून? काय कळालं? आदिनाथांना नमस्कार, परत गुरूंना नमस्कार, राजयोगाचं ज्ञान, यासाठी हठप्रदीपिका ग्रंथ केला. पुढे आदिनाथ, मत्स्येंद्रनाथ इत्यादी योग्यांनी स्वात्मारामावरती कृपा करून योग प्राप्त झालेला आहे. परत किती योग्यांचे नाव घेतलेलं आहे? 32 योग्यांचे नाव घेतलेले आहेत. हा, ते तुम्हालाच पाठ करावं लागेल. जर पाठ करायचं असेल तर ते तुम्हालाच करावं लागेल. पाठ करायची युक्ती काही नाही, पाठच करावं लागेल, किंवा श्लोक पाठ करा तसे. ठीक आहे, यांनी असं केलेलं आहे. हे प्रश्न येतात असे सूक्ष्म. हा, मग हे झाल्यानंतर यांच्याबद्दल, हे महासिद्ध आहेत, हठयोगाच्या प्रभावाने महासिद्ध झालेले आहेत आणि ब्रह्मांडामध्ये विचरण करतात. का करतात? तर यांनी खंडयित्वा कालदंडम, काळाला खंडन केलेलं आहे, काळावरती विजय मिळवलेला आहे, असे योगी आहेत सांगितले. आणि आता आपल्याला साधकांना आपल्या समोर ठेवलंय. अरे बापरे, असंय का, एवढ्यावर प्रभाव झालाय, मग बघाय पाहिजे आपण पण म्हणजे. म्हणून आता योगाचं महत्व सांगायला सांगत. आता हठयोग विद्येचं महत्व कसं आहे हे 10व्या श्लोकामध्ये सांगत आहेत. उदाहरण घेऊन दृष्टांत देऊन. दृष्टांत कशाचा देतात? मठाचा दृष्टांत देतात आणि हठयोग विद्येची तुलना करतात त्याबाबत. 10वा श्लोक. अशेष तापतप्तानां समाश्रयमठो हटः, अशेष योगयुक्तानां आधारक मठो हटः. म्हणजे दुःखाने पीडित असलेले, अशेष तापतप्तानां, बरं का, समाश्रय मठो हटः. तसंच अशेष योगयुक्तानां आधारक मठो हटः. बरं का, अंतहीन, अशेष म्हणजे जे कधीच संपणार नाही अशा दुःखांनी तप्तांना, पीडित असलेल्यांना असं काय आहे तर आश्रय देणारा मठ आहे. तशाच प्रकारे अनेक अगणित प्रकारचे योगयुक्त, आधारांना, योगाला आधार देणारा, बरं का, सहाय्य करणारा हा हठयोग हा मठाप्रमाणेच आहे असं सांगतात. म्हणजे सावली देणारा, हो, आधार देणारा, छाया देणारा, उन्हातल्याला आसरा देणारा आहे. सांगायचे तात्पर्य काय? उन्हात असणाऱ्यांना हा आसरा देणारा आहे, तापलेल्या जीवांना आधार देणारा हा आहे. काय आहे याचे उद्देश? पहिलं, दुःखापासून मुक्ती. सगळ्या प्रकारचा योग एक आधार प्रदान कर. एक मिनिट. पाच ते 7 मिनिटामध्ये करणार आहे, म्हणजे ह्याच्यापर्यंत कुठेपर्यंत घ्यावं का? ठीक आहे, आणखी 4 श्लोक घेऊयात आपण. आणखी 4 श्लोक घेतो, बरं का, तिथपर्यंत आपण थांबू. अशेष तापतप्तानां समाश्रय मठो हटः, अशेष योगयुक्तानां आधारक मठो हटः. अशा प्रकारचं योगाचं महत्व सांगतात. आणि 11वा श्लोक मी सांगितला होता अगोदरच. काय? हठयोग विद्येची गोपनीयतेला सांगतात, हठयोगाचं महत्व सांगतात. पण महत्व कधी प्राप्त होतं तर ते गुप्त ठेवलं तर. पैशाचं महत्व कसं आहे? कुलपात राहिलं तर, नाहीतर ते पार होऊन जातात. कोणतीही वस्तू गुप्त असते ते वाढत असते. संचयात वर्धते, बँकेचं ब्रीदवाक्य आहे ना, संचयात वर्धते. साठवल्याने वाढतं आणि वाटल्याने संपत. मग वाटलं काय पाहिजे? जे संपवायचंय ते वाटलं पाहिजे आणि वाढवायचंय ते साठवलं पाहिजे. आलं लक्षात? म्हणून असं सांगतात की वाईट गोष्टीचा प्रचार केला पाहिजे, म्हणजे काय होईल? वाईटाचा संपून जाईल. आणि चांगली गोष्ट काय ठेवली पाहिजे? गुप्त ठेवली पाहिजे. काय होईल त्याच्यामुळे? ते वाढेल ना आणखी. बरोबर आहे का?
हं. 2 तास ध्यान करताव, 2 तास ध्यान करताव, 2 तास ध्यान करताव, 2 तास ध्यान करताव. श्रावण महिना धरला, एकादश धरताव, असंच करताव, तसंच करताव. दानच केलं, हेच केलं. मंदिर आपणच बांधलेलं आहे बघा, फरशी आपणच लावलेली आहे बघा, इथं फॅन आपणच दिलेला आहे बघा, त्याच्यावर बी 10-12 जणांची नावं टाकून असतंय की नाही हे. मग ह्याच्याने काय होतं? पुण्यकर्म प्रदर्शित करण्याने संपून जातं, फलप्राप्ती झाली इथेच. आणि पाप कर्म मात्र वाईट केलेलं, कुणाचं वाटोळं केलेलं, वाईट चिंतन केलेलं कुणाला सांगत नाही. काय म्हणतो? आपण लई चांगले बाबा, आपल्याला वाईट खपत नाही, असंच म्हणतो. म्हणजे चांगली गोष्ट काय करतो? बाहेर सांगतो, आणि वाईट गोष्ट काय करतो आपण? दडवून ठेवतो. आणि मग काय होतं? मग वाईट गोष्ट वाढत जाते. कसं? संचयात वर्धते. साठवल्याने वाढत जातं, म्हणून वाईट गोष्ट वाढत जाते आणि चांगलं कर्म वाटून पार होतं. आलं लक्षात? त्यामुळे इथे सांगितलेलं आहे, म्हणून सांगितलेलं आहे 11वा श्लोक बरं का. हठविद्या परम गोप्या योगिनाम सिद्धिमिच्छताम भवेद्वीर्यवती गुप्ता निर्वीर्या तू प्रकाशिता. म्हणजे हठयोग विद्येचा अभ्यास, त्याचं ज्ञान सावधानपूर्वक योग्यांनी काय केलं पाहिजे? सावधानपूर्वक गुप्त ठेवलं पाहिजे. कुण्या योग्याने गुप्त ठेवलं पाहिजे? सिद्धी मिळवण्याची ज्यांना इच्छा आहे त्यांना. बरोबर आहे? ज्यांना गावाला जायचंय त्यांनी स्टेटसवर ठेवून नाही चालत. गाडीत बसलो, आता उतरलो, चोरटे येतात घरी. मग अरे घरी कोणीच नाही, होते की नाही असं? स्टेटस ठेवून निघतात, 5 दिवस जाणार आहे आणखी सांगून जातात, मग निवांत करा कार्यक्रम इकडं. मग तसं नाही सांगायचं, मग सिद्धी नाही मिळणार आपल्याला. म्हणून सिद्धीची इच्छा ज्यांना आहे अशांनी, कोण म्हणतोय? ज्यांना योगाभ्यासामध्ये सिद्धी मिळवायची आहे. मग सिद्धी काय आहे तर सांगितलंय यामध्ये शारीरिक आरोग्य, मानसिक आरोग्य आणि अध्यात्माची परमोच्च स्थिती. अध्यात्मातील परमोच्च स्थिती म्हणजे कैवल्य. मग हे प्राप्ती ज्यांना करून घ्यायची आहे त्यांनी सिद्धीम इच्छताम, सिद्धीम इच्छताम, ज्यांना सिद्धी प्राप्तीची इच्छा आहे. बरोबर आहे? सिद्धी प्राप्तीची ज्यांना इच्छा आहे त्यांनी, मग खूप जण असं करतात बरं का, आपलं काम होईपर्यंत काही गोष्टी सांगतच नाही. कारण अगोदर जर पुढच्या वेळेला कोणी तर सांगितलं तर दुसरंच करून टाकल कार्यक्रम. असं होतं बघा व्यवहार. कधी कधी घर विकत घ्यायचे, जमीन विकत घ्यायचे, आणि आपला व्यवहार चालू आहे, सांगत नाहीत बघा कुणाला. का बरं? बायकोला पण सांगत नाहीत. कारण सांगेल तुम्ही जवळच्या म्हणून सांगितलं म्हणून, गावात होईल दुसरा जाऊन घेईल. आपण किंमत बोललो त्यापेक्षा दुसरं जास्त देतो, कशाला त्याला मी आगाव देतो. होतंय का नाही असं? मग कसं ठेवतात? अशा व्यवहारामध्ये काय ठेवतात? काम होईपर्यंत, बरं का, नावावर जमीन होईपर्यंत कळू द्यायचं नाही म्हणतात. बरोबर आहे का? करतात का नाही कुडके सर? हो सर, हो सर. असं करावं लागतं, कारण आपण करण्याच्या अगोदर दुसरा कार्यक्रम करून जाईल ना. म्हणून यासाठी गुप्तता ठेवावी लागते. तशाच प्रकारे म्हणून इथे काय सांगितलंय, ज्यांना अंतिम सिद्धीची प्राप्तीची इच्छा आहे त्यांनी हठयोग विद्येला गुप्त ठेवलं पाहिजे. आणि मग कोण प्रकाशित करतो? निर्वीर्या तू प्रकाशिता भवेद वीर्यवती गुप्ता. कुणाकडून गुप्त ठेवता येते? भवेद वीर्यवती, ज्यांनी गुप्त ठेवली. बरोबर आहे? वीर्यवती म्हणजे प्रभुत्व प्राप्त होणारी साधना कुणाची होते? ज्यांनी गुप्त ठेवलेली आहे त्यांची साधना कशी होते? वीर्यवती. वीर्य म्हणजे वीरतेला प्राप्त होते, सिद्धीला प्राप्त होते, खऱ्या स्वरूपाला प्राप्त होते साधना. आणि निर्वीर्या तू प्रकाशिता, ज्यांनी प्रकाशित केलेली आहे त्यांची विद्या निर्वीर्य म्हणजे कशी म्हणावं? निष्क्रिय होते, सिद्धीला प्राप्त होत नाही, बलवत्तर राहत नाही, निर्बल असते. जे प्रकाशित करतात त्यांची विद्या कशी होते? खुळखुळी होते, निर्बल होते. आणि वीर्यवती कुणाची होते? भवेद. भवेद म्हणजे होते. भवेद वीर्यवती कुणाची? गुप्ता. जे गुप्त ठेवतात त्यांची वीर्यवती होते विद्या. आणि निर्वीर्या कुणाची? प्रकाशिता. जे विद्येचा प्रकाश करतात, जे योग विद्येचा तमाशा करतात, जो योग विद्येचा काय म्हणावं बाजारात विकतात, त्यांची विद्या ही निर्वीर्य असते, निष्क्रिय होते, निर्बल होते. म्हणून योग विद्येला काय केलं पाहिजे? गुप्त ठेवलं पाहिजे, असं सांगत आहेत. ठीक आहे? गुप्ततेबद्दलचा एक श्लोक आलेला आहे. आणखी परत नोट करत चला, मी जे 3 सांगितले होते ठिकाणं
संध्याताई खूप पुढेही येणार आहे. चारही अध्याय पूर्ण होईपर्यंत किती ठिकाणी गुप्ततेबाबत काय काय उदाहरणं दिलेली आहेत हे आपण लक्ष करायचं आहे. चला पुढे आपण जाऊयात. आता काय सांगायचंय? 15 मिनिट झाले, थांबूयात का? थांबूयात आपण आता. सांगा सर. हा, आता काय सांगितलं जाणार आहे? आदर्श कुटी निर्माण कशी करावी, आदर्श कुटी कशी निर्माण करावी हे सांगणार आहेत. आदर्श कुटी म्हणजे योग अभ्यास साधनेसाठी योग्य ठिकाण कसं असावं, ठिकाणाबद्दल सांगणार आहेत. त्या ठिकाणाच्या नंतर परत पुन्हा काय सांगणार आहेत? साधक बाधक तत्व सांगतात. योग वाढवणारी तत्व, योग घालवणारी तत्व, हे सुद्धा साधक बाधक तत्व सांगतात. त्यानंतर आसनांचं वर्णन करतात. किती आसनाचं वर्णन करतात? 15 आसनांचं वर्णन करतात. त्यानंतर पुन्हा हठयोगाच्या चर्चा सांगतात, मिताहार सांगतात, परत मिताहार सांगतात. मिताहाराचं, आहाराचंही वर्णन करणार आहेत. आणि पहिला अध्याय संपतो, त्यानंतर दुसरा अध्याय सुरू होतो. या क्रमाने आपल्याला जायचं आहे. म्हणजे उद्या आपण आसनाला प्रारंभ करणार आहोत बरं का. उद्या आपल्याला आसनं प्रारंभ होतात, तर त्यासाठी सर्वांनी तयार राहायचंय. 2-3 विषय महत्वपूर्ण असणार आहेत पुढे. ठीक आहे, आपण थांबूया. नवीन विषय इथे थांबूया. काही प्रश्न आहेत, विचारायचा आहे, विचारू शकता. सर तुम्ही ह्या संदर्भात पण सांगा ना. भगवान आदिनाथांनी पार्वतींना उपदेश करताना माशाने ते ऐकलं तो उपदेश, आणि ते जेव्हा म्हणजे शिवांना लक्षात आलं की एक मासा ऐकतोय, मग त्यांनी ते पाणी त्यांच्यावरती शिंपडून त्यातून ते मत्स्येंद्रनाथ आले, असं काहीतरी आख्यायिका आहे नाही? सगळे नाथाच्या आख्यायिका खूप आहे तो. ते मला नंतर ना कधी तुम्हाला ज्यावेळी वेळ असेल त्यावेळी सांगा. गोरक्षनाथांची पण अशीच क्लास व्यतिरिक्त, क्लास सोडून सांगू. क्लास सोडून ह्याच्यामध्ये मत्स्येंद्रनाथांची पण आणि गोरक्षनाथांची पण. ठीक आहे, याच्यामध्ये नाही. याच्यामध्ये मी असा विषय काढला होता की हठयोग ग्रंथ, जसं तत्वज्ञानाच्या वेळेस सांगितलं होतं तसं मी विषय काढला होता की हठयोग ग्रंथ कोणकोणते आहेत हेही सांगायचं होतं, परंतु विस्तार नको म्हणून सांगितलं नाही. हठयोग ग्रंथाची पण यादी काढली होती. 15 ते 20 तास सांगणार होतो, न सांगता सुरू केलं. म्हणजे जास्ती बोलतो असंही वाटतं खूप जणांना, जास्ती सांगतोय उगाच असं पण वाटतं, म्हणून जास्ती सांगता. काय बंद पडलंय हाय थोडं सांगावं म्हणून हे केलं, पण राहत नाही, काय करावं. माझंच घ्या म्हणायची सवय लागलेली आहे.